वाशिम जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रतिबंध व्हावा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलाची अवैध धंद्यांवर करडी नजर असून अशा अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवून सतत कारवाया सुरू राहतात। तरी सुद्धा काही असामाजिक तत्व छुप्या पद्धतीने अवैध धंदे करण्याचा प्रयत्न करतात। अशा आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे IPS यांनी दिला आहे। पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी दिलेल्या आदेशावरून पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले गुन्हे शाखा वाशिम यांच्या पथकाने 4 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील पोलीस स्टेशन रिसोड हद्दीत 2 ठिकाणी जुगार रेड करीत 27 आरोपींकडून वर्ली मटका साहित्य, मोबाईल, 4 मोटरसायकल, 2 TV संच व नगदी 1,12,130 रुपये असा एकूण 4,82,130 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला। मालेगाव पोलीस स्टेशन हद्दीत स्वागत हॉटेल समोर जुगार अड्ड्यावर छापा मारून 23 आरोपींकडून वर्ली मटका साहित्य, 20 मोबाईल, 1 4-चाकी गाडी व 1 मोटरसायकल तसेच नगदी 1,90,300 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। पोलीस स्टेशन मंगरुळपीर हद्दीतील ग्राम शेलू बाजार येथे जुगार कारवाई करून 14 आरोपींकडून जुगार साहित्य, 7 मोबाईल व नगदी 1,79,940 रुपये असा एकूण 2,97,640 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जवळका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जुगार रेड कारवाई करून 12 आरोपींकडून वर्ली मटका साहित्य, 10 मोबाईल, 1 मोटरसायकल व नगदी माल 26,580 रुपये असा एकूण 1,39,770 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक अनुज तारे IPS यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने एकाच ठिकाणी एकाच वेळी 5 ठिकाणी वर्ली मटका जुगार अड्ड्यावर छापा मारून आरोपींवर जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले गुन्हे शाखा वाशिम यांच्या पथकाने पार पाडली। सदर कारवाई पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बांगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमाकांत खंडारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक शब्बीर पठाण तसेच गुन्हे शाखा वाशिम पथकातील पोलीस अधिकारी, अंमलदार, हवालदार व दंगा नियंत्रण कक्षातील अंमलदार यांचा समावेश होता। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, वाशिम।